साईराम. साधना त्यांना साध्य होते ज्यांचं मन निरपेक्ष आहे आणि स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करण्याची ताकद आहे. स्वतःमध्ये बदल हीच खरी साधना. निरपेक्ष भावाने कसलीही इच्छा अपेक्षा न ठेवता जर साधना कराल तर खूप काही साध्य करू शकता. नाहीतर साधना केवळ तात्पुरती आपल्या कामापुरती होते. तुम्ही सगळे सिद्धिप्राप्त माणसं आहात. तुम्हाला ज्या इच्छा असतात त्या तुम्ही पूर्ण करून घेता तुमच्या गुरुच्या प्रेमशक्तीवर. तुम्हाला तुमचा गुरु कुठल्याही सुखापासून वंचित ठेवत नाही. पण तुम्हाला एवढीच साधना करायची आहे का? काही याच्या पुढे काही शिकायचं? स्वतःच्या मनाशी पक्क करा. आपण स्वतःला बदलून आपण दिव्य आहोत ह्याची खरी अनुभूती घेणं हे साधनेचं खरं मर्म आहे, खरं साध्य आहे. त्यासाठी तुम्ही तयार व्हायला पाहिजे. ही तयारी तुम्हाला स्वतःपासून सुरू करायची असते. स्वतःतले गुणदोष तपासायचे. स्वतःतले ज्या काही चुकीच्या सवयी आहेत तुमच्यामध्ये भिनलेल्या, ह्या जन्माच्या पूर्वजन्माच्या मनाच्या शरीराच्या, ते काढून टाकायला महत्प्रयास लागतात. गुरुकृपा प्राप्त झाली की या सगळ्या गोष्टी सहज साध्य होतात. पण त्याचा उपयोग आपण केवळ आपल्या फायद्यासाठी करतो. तुम्हाला आत्मसुखाची गोडी कळलेली आहे. कुठे ना कुठेतरी गुरुचरणामृत अनुभवलेलं आहे. पण आत्मसुखाची ही गोडी काही सेकंदच ठेवायची का संपूर्ण आयुष्य त्या आत्मसुखाच्या आनंदात राहायचं हे तुम्ही ठरवायचं असतं. तुम्हाला आतून स्फूर्ती झाली पाहिजे की मला हे आत्मसुख कळलं पाहिजे. देहबुद्धी नष्ट झाली पाहिजे. बरेचदा तुम्ही ग्रंथपारायण करत असता त्याचा तुम्हाला अर्थ कळत नाही, कारण तुम्ही ते तसं अनुसरण करत नाही. ग्रंथ तुम्हाला शिकवत असतो ते अनुसरा, तेव्हा पुढच्या श्लोकांचा ओव्यांचा अर्थ कळेल. तुम्ही ते अनुसरलं नाही तर शब्दज्ञान हे तेवढ्यापुरतं असतं. अनुभूतीजन्य ज्ञान खऱ्या अर्थाने तुम्हाला आमूलाग्र बदल करतो. तुम्ही ग्रंथपारायण करता तेव्हा त्या ग्रंथकाराशी तुमचं मन एकरूप नाही झालं, त्या ग्रंथ वाचनाला अर्थ नाही, त्या पारायणाला अर्थ नाही. बरेचदा लोक 1 पारायण 21 पारायण करत असतात, पण तुम्ही जर का त्या ग्रंथकाराशी एकरूप नाही झालात, ग्रंथ शब्दाचा अनुभूतीचा आनंद नाही घेतला तर 100 पारायणाचाही काही उपयोग होतो. हळुवार वाचा, शांत वाचा, तरच त्या ग्रंथपारायणात काही साध्य होऊ शकतं, काही सिद्ध होऊ शकतं. गुरु हा नित्य तुमच्या स्मरणाच्या ठिकाणी तत्पर आहे तुमच्या सेवेसाठी. पण तुम्ही त्याच्या सेवेसाठी किती तत्पर आहात? तुम्ही स्वतःची बाह्यवृत्ती, बाह्य इच्छा अपेक्षा किती टाकायला तयार? तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही गुरुपर्यंत काय पोचवू शकता? प्रत्येकाच्या काही ना काही ते इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. अपूर्ण असं कोणीच नाही. मग तुम्ही गुरुला काय देऊ इच्छिता? स्वतःचं मन, स्वतःचं दोष हे गुरुला अर्पायला तयार आहात? शुद्ध व्हायला तयार आहात? तर साधना शक्य आहे, तर साधना साध्य आहे, सिद्ध आहे. नुसतं तेवढ्यापुरतं गुरुचं स्मरण करून, काही भावनिक अंगाने डोळ्यात अश्रू आणून त्याचं स्मरण करून हे काही तात्पुरतं काळापुरतं काहीच उपयोग नाही. ती अवस्था, ती भावावस्था तुम्हाला प्राप्त होते तेवढ्यापुरती. नंतर तुम्ही भावावस्था विसरलात की तुमची कृती ही तुमच्या नेहमीच्या आचरणाप्रमाणे होते. असं न होता तुमच्या आचरणात जेव्हा बदल होईल, विचारात बदल होईल, विचाराची बैठक बदलेल, आतला तुमचा कोश बदलेल, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने साधक म्हणण्यास योग्य व्हाल. आता तुम्ही गुरुभक्त आहात.
तुम्हाला हव्या त्या गोष्टी मागता, हसता, खेळता, बागडता, रडता, त्या तेवढ्यापुरता आनंद घेता. तुम्ही तेवढ्यापुरता आनंद घेता गुरुच्या अवतीभोवतीच. पुढे काय? तुम्हाला पुढे जाणं गरजेचं आहे. तुम्ही ग्रंथपारायण करता, त्याची अनुभूती घेता का? तुम्ही गुरुठायी असणाऱ्या त्या दिव्य शक्तीची अनुभूती घेऊन ती हृदयात उतरवून आपण त्यासारखं बनण्याचा प्रयत्न करता का? हे जर तुम्हाला शक्य आणि साध्य झालं तर साधना शक्य होते. असे कितीतरी गुरु आहेत की जे साधकांना हव्या त्या इच्छा देऊ इच्छितात, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात, पण स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करायला त्यांची मानसिक तयारी होत नाही. जर मानसिक तयारी ही होत नाही तर नुसता गुरुभोवती असणाऱ्या माणसांचा गोतावळ्याचा काय उपयोग? आमचा गुरु मोठा म्हणणारे लोकांचा काय उपयोग? कितीतरी लोक म्हणतात आमचे गुरु असेच, आमचे गुरु तसेच. अरे तू काय? ज्याला खऱ्या अर्थाने गुरु प्राप्त झाला, त्याचं गुरुशी प्रीतीचं नातं जुळलं, तो कुठेही वाच्यता करत नाही. तो गुप्त होतो, शांत होतो, निवांत होतो आणि आपल्या गुरुशी शक्य तितकं एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. त्याचे ते जे भाव आहे, गुरुकडून घेतलेली दिव्य शक्ती आहे, त्याच्याशी एकरूप गुप्तपणे होण्याचा प्रयत्न. आपल्या गुरुबद्दल मोठमोठ्या चर्चा करत नाही, लोकांना सांगत सुटत नाही. तो आत्म स्वरूपात जाऊन स्वतःला तपासतो आणि त्या गुरुतत्वाच्या भावाशी आपण एकरूप होतोय का पाहतो. कोणाशीही त्याची वाचाळ अवस्था होत नाही, कोणाशी तो भांडण करत नाही, कोणालाही अपशब्द बोलत नाही, कुठलाही उपमर्थ करत नाही, कुठल्याही गोष्टीचं नियमोल्लंघन करत नाही. लक्षात घ्या, खरा साधक कुठलाही नियम उल्लंघत नाही. तुम्हाला उत्तम साधक व्हायचं आहे ना, सगळे नियम काटेकोरपणे पाळायला लागतात. कारण त्याच्याशी एकरूप होताना कुठलेही नियम काटेकोरपणे पाळावे लागतात, नाहीतर तो पटकन अदृश्य होतो. लक्षात घ्या, तुम्हाला स्वतःला बदलायचं आहे म्हणून साधना करायची, तुम्हाला काही प्राप्त करायचं आहे म्हणून साधना नाही करायची. तुमच्यातलं दिव्यत्व प्रकट होण्यासाठी करायचं. अर्थात हे गुरुकृपेशिवाय प्राप्त होत नाही. तुम्हाला गुरुकृपा हवी आहे. तुम्ही गुरुला कसं पाहता तुमच्या आयुष्यात, हे महत्त्वाचं आहे. तुम्ही काय दृष्टीने त्याच्याकडे पाहता, त्याच्याकडून काय अपेक्षा करता, हे महत्त्वाचं आहे. तुमचे काय संस्कार घेऊन तुम्ही गुरुकडे आलात आणि आता त्या संस्काराचं फुलून काय प्रकारचं मंदिर घडवलं आहात हृदयात, हे महत्त्वाचं. बरेचदा काय होतं, तुम्ही गुरुकडे काही अपेक्षेने जाता, कारण तुमचे पूर्वसंस्कार पुसले जात नाही. जेव्हा तुम्ही गुरुठायी जाता तेव्हा पूर्वसंस्कार पुन्हा जागृत होतात आणि तुम्ही पुन्हा आपल्या मायेच्या गर्तेत जाता. लक्षात घ्या, सगळ्या इच्छा, अपेक्षा, वासना या नष्ट होऊन देह बाजूला पडला पाहिजे, तेव्हा ती दिव्य ज्योत तुमच्यामध्ये प्रविष्ट होते आणि तुम्ही त्याच्यामध्ये प्रविष्ट होता. इथे कसलीही अपेक्षा नाही. देहबुद्धीच नष्ट झाल्यावर तुमची बुद्धी कार्य करत नाही, फक्त प्राणाशी प्राणाचं नातं जुळतं आणि तुम्ही नित्य एकरूप अवस्थेत राहता. डोळे तुमचे बदलतात, तुमची वृत्ती बदलते, तुमचा श्वास बदलतो. हे तुमच्या बाबतीत होतंय का बघा. पण यासाठी फक्त गुरुकृपाच आवश्यक आहे असं नाही, तर तुमचे अथक प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत, तरच ते साध्य होतं. कळलं का? आणि नुसती बाह्य रूपाची बदल नको आहे, अंतरंगातला आक्रोश थांबला पाहिजे, कुणाच्याही विषयीचा द्वेष संपला पाहिजे, कुणाच्याही विषयीची बदल्याची भावना थांबली पाहिजे, कोणालाही नावं ठेवण्याची सवय थांबली पाहिजे, दुसऱ्याकडे कुत्सित बघणं थांबलं पाहिजे, दुसऱ्याला कमीपणा देणं थांबलं पाहिजे. सगळंच गुरुमय आहे, तर सगळ्या गोष्टी फक्त त्याच्या विश्वात तुम्हाला रमता आलं पाहिजे, हा प्रयत्न करून बघा. जेव्हा तुम्ही असा भाव धारण करता की फक्त त्याचं विश्व आहे, तेव्हा परिस्थिती बदलते.
फक्त तोच अस्तित्वात आहे, तेव्हा सौंदर्य बदलतं आणि तुम्ही आनंदमय अवस्थेत जाता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आनंदमय अवस्थेत स्वतःहून जाता आलं पाहिजे. तुम्हाला आनंदमय अवस्थेतून जाता नाही आलं तर उपयोग काय त्या साधनेचा? सगळ्यांच्या साधनेचा आदर करून मी म्हणतो, काही लोक भरपूर व्रतवैकल्य करतात, उपास-तापास करतात, पण त्याचा त्यांना काय फायदा होतो त्यांना स्वतःलाच माहीत नसतं. आपण हे का करतोय ह्याचा त्यांना कधीही उलगडा होत नाही. मनावर जर का शुद्ध संस्कार आपण स्वतः करू नाही शकलो तर त्या उपासांचा, व्रतवैकल्यांचा काहीच उपयोग. खरं व्रत असं घ्या की मी माझ्या गुरुमध्ये मिसळून जाईन, दिवस रात्र त्याच्या चिंतनात स्वतःला ठेवीन, हे व्रत घ्यावं. असे उपवास असावेत की नित्य त्याचा वास माझ्या हृदयी असावा, त्याला उपवास म्हणता येईल. बाकीच्या उपवासांचा काय उपयोग? छोट्या छोट्या गोष्टी बरेचसे लोक तुम्हाला मार्गदर्शन करत असतात, कारण हिंदू धर्म हा इतक्या उपायांनी आणि इतक्या उपचारांनी भरलेला आहे, तो प्रकारने भरलेला असतो. कुठे जाल त्या प्रत्येक देवतेची नवी उपासना, प्रत्येक देवाच्या नवे संकल्प, असं करत करत तुम्ही जात राहता. शिवाय तुमच्या अवतीभोवती स्वतःच्या इच्छांचे, संकल्पांचं आणि मानसिक परमेश्वरी असण्याच्या कल्पनेचं जाळं इतकं तुम्ही विणून ठेवलं आहे, ते सगळं कापून टाका. स्वतःभोवतीचं स्वतःच निर्माण केलेलं गुरुकृपेचं किंवा गुरु सन्निधासनाचं जाळं कापून टाका. मग बघा कसं एकटे होतं. बरेचदा गंमत असते, लोक दैवी स्थानाला जातात, आश्रमात जातात, गुरुठाई जातात, पण नमस्कारच करता येत नाही. खरी गंमत आहे, कारण तुमचा प्राण ज्या क्षणी तुम्ही दैवी स्थानाला जातात त्या क्षणी, गुरुस्थानाला जातात त्या क्षणी तो त्या गुरुठाई मिसळलेला असतो. तुम्ही सर्वसामान्य होता. लोक धावत धावत जातात गुरुस्थानाला, दैवी स्थानाला आणि हरवून बसतात स्वतःला. असं का होतं? कारण तुमचा प्राण त्या क्षणी, ज्या क्षणी तुम्ही त्या मठात, त्या दैवी क्षेत्रात प्रवेश करता, त्या क्षणी त्या दिव्यत्वात विलीन झालेला असतो, त्या मूर्तीत, त्या दिव्य शक्तीत. तुम्ही सामान्य होता. त्यावेळेला अधिक जपा, स्वतःचं निरीक्षण करा, परीक्षण करा की आपली शक्ती कुठे गेली, आपण सामान्य कसे झालो. हा खरा साधनेचा मेघ आहे, तो मी तुमच्यापर्यंत व्यक्त करतोय की आपली शक्ती कुठे अदृश्य झाली. आपण नेहमीचे साधक नाही आहोत, आपण एक सामान्य झालो. आपल्याला ती स्मरण होत नाही आहे, आपल्याला ती आराधना करता येत नाही, आपल्याला ते चरण दिसत नाही आहेत. त्यावेळेला होईल तेवढी सेवा करा, त्या स्थानाचा आस्वाद घ्या. बरेचदा लोक असं म्हणतात की आम्ही अमुक स्थानाला गेलो पण आम्हाला काही जाणवलंच नाही. हो, अरे कसं जाणवला? ज्या क्षणी तुमचा प्राण त्याच्याशी एकरूप झाला. लक्षात घ्या. मग मोठी गंमत असते. ह्या दैवी शक्तींना जाणता जाणता पुरं आयुष्य संपतं, पण कळतच नाही ह्याचं नक्की काय होतं. तेव्हा आपले ग्रंथ आधार आहेत. आपले ग्रंथ हे खरे गुरु आहेत, हे खरे मार्गदर्शक आहेत. ते हळुवार सावकाश वाचा, अनुभूती घ्या. बरेचदा म्हटले देहबुद्धी नष्ट करा. तर ही देहबुद्धी नष्ट करायची म्हणजे काय करायचं? आपला अहंकार, अहंभाव हा नष्ट करायचा. आणि आपला अहंभाव कणाकणात भरलेला आहे. आपल्या प्रत्येक वृत्तीत, प्रत्येक वक्तव्यात, प्रत्येक एक्सप्रेशन्समध्ये आपला अहंभाव कणाकणाने भरलेला. मी काय म्हणतो, मला काय म्हणायचं, माझं. जेव्हा तुम्ही नष्ट व्हाल तेव्हा तुमचं काय राहणार आहे? काहीच राहणार नाही ना. मग आत्तापासून प्रयत्न करा की तुम्ही नष्ट आहात, तुम्ही नाहीसे आहात. म्हणजे शांत व्हा, निवांत व्हा. गुरु तुमच्यावर नितांत प्रेम करतो, पण ते कळायला तुम्हाला अधिक सूक्ष्म व्हायला पाहिजे. तुमच्यावर गुरु का प्रेम करतो हे कळायला तुम्हाला वेळ लागतो.
त्याचा अहंकार धारण करू नका, फसायला होईल. जेव्हा गुरु तुमच्यावर प्रेम करतो, जेव्हा सद्गुरू तुमच्यावर प्रेम करतो, त्याच्यामध्ये तुमच्या आतल्या प्राणावर, तुमच्या दिव्यत्वावर प्रेम करतो तो. लक्षात घ्या. तुमच्या बाह्य रूपावर, तुमच्या सौंदर्यावर, तुमच्या पैशावर, तुमच्या आकारावर, तुमच्या बाह्य प्रेमावर नाही करत. तुमच्या आतल्या गाभ्यावर प्रेम करतो, जो देवाशी एकरूप, आणि तो तुम्ही जाणत नाही. खरं म्हणजे गुरुठाई जाता तेव्हा तो तुमच्याकडे ज्या भावनेने बघतो, ज्या तुमच्यातल्या दिव्यत्वाकडे बघतो, त्याला तुम्ही अनुभवा. तो तुमचं बाह्यरूप, तुमचं पैसा, अडका, हुद्दा ह्याच्याशी त्याचं काही देणं घेणं नाही हो. तुमच्यातला तुम्ही तो त्याच्या दृष्टीत बघा, त्याच्या नजरेत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की तो काय. बरेचदा लोक म्हणतात आम्ही गेलो बाबांकडे, बाबा काही बोलले नाही, सद्गुरू काही अरे तुम्ही त्याच्या डोळ्यात तुम्हाला पाहायचा प्रयत्न केलात का? फार फार सूक्ष्म गोष्टी आहेत. त्याने तुमच्यावर का प्रेम केलंय हे तुम्ही त्याच्या डोळ्यात पाहून कळेल तुम्हाला, आणि मग तुम्हाला तुमच्या स्वस्वरूपाचं भान येईल. हे सगळ्या गुप्त गोष्टी आहेत ज्या आम्ही शक्य होईल त्या व्यक्त करण्याचा प्रयत्न करू. तुमची देहबुद्धी नष्ट झाल्यावर तुम्ही गुरुकडे पाहू शकता. तोपर्यंत तुम्ही आला आहात असा भाव असतो. मी देवाला भेटायला गेलो, मी देवाच्या चरणी गेलो. देवाला तुमच्याकडून काहीच नको आहे. देवाला तुमच्या आतला गाभा हवा आहे, जो त्याच्याशी एकरूप होतो. हे लक्षात घ्या. आणि साधनेला लागा तुम्ही, कारण त्याच्या प्रेमाची बरोबरी जगात कोणी करू शकत नाही. कोणीच नाही करू शकत त्या. कारण त्याचं प्रेम इतकं अद्वितीय आहे, ते तुम्हाला कळायला सूक्ष्माहून केवळ त्याचं होऊन राहाल तेव्हा त्याचं प्रेम कळेल, नाही तर कसं कळेल. आणि बरेचदा हा देहधारी गुरु तुम्हाला दिव्यत्वात सहज घेऊन जाऊ शकतो. म्हणून देहधारी गुरुला फार महत्त्व असतं. तुम्ही मंदिरात जाता, शक्तिपीठाला जाता, पण तिथे तुम्ही हरवता, पण गुरुठाई गेल्यावर तुम्ही जागे होता. हा फरक आहे. कारण तो जिवंत परमेश्वर आहे, तो सहज प्रतिक्रिया देतो. मूर्तीतली शक्ती जाणायला, सूक्ष्म व्हायला तोच तुम्हाला शिकवतो. तोपर्यंत तुम्हाला मूर्त्या कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला शक्तिपीठाचा अर्थ कळत नाही. तीच शक्ती तेच ग्रंथ पारायण कराल, तीच शक्ती जाणवेल. दिव्यत्वाच्या ठिकाणी जाल, शक्तिपीठाला जाल, गुरुतत्वाच्या कुठल्याही स्थानी जाल, तुम्हाला तोच जाणवेल. आणि तो नाही जाणवला तर नमस्कार नाही करता येणार. इथे माझे सद्गुरू बसले आहेत असं जेव्हा भाव कळेल तेव्हाच तो नमस्कार होईल, नाही तर कसा नमस्कार करता येईल. मग तिथे द्वैत येईल. दत्त या शंकर ही देवी, हे द्वैत संपतं आणि माझा गुरु सर्वत्र भरून राहिला याची जाणीव येते. तेव्हा खरा आनंद मिळतो, भक्तीचा, भेटीचा, प्रेमाचा. तुम्ही काही करायला जाऊ नका, गुरुचरणी विलीन व्हायला जा. कुठलीही सेवा करा, ही गुरुला अर्पण करते असं. स्वतःचा अहंकार घेतलं की ते काम रखडतं. बरेचदा बघा, तुम्ही स्वतःच्या इच्छेने काही कामं ओढावून घेता, पण ती पूर्ण होत नाही. मी बघत असतो बरेचदा. तुमचा आदर करून मी बरेचदा लोक हट्टाने, आग्रहाने म्हणतात आम्हाला हे करायचं आहे, आम्हाला ते करायचं आहे, आम्हाला ते करायचं. ते करतात आणि ते काम अपूर्ण राहतं. कारण काय? तुमचा अहंकार त्यात मिसळलेला असतो, म्हणून ते काम पूर्ण जात नाही, ते अपूर्ण राहतं. जेव्हा तुमच्या गुरुच्या आज्ञेने एखादं कार्य होतं तेव्हा ते पूर्णत्वाला जाऊन ते दिव्य शक्तीने तेजाळतं. म्हणून प्रत्येक गोष्ट गुरु आज्ञेने. तुमच्या कल्पना तुम्ही मांडा, पण अति आग्रह जेव्हा तुम्ही गुरुठाई धरता
तेव्हा गुरुकडे उपाय नसतो. ठीक आहे, कर, तुला वाटतंय ना कर, पण ते पूर्णत्वाला नेणं शक्य आहे का पहा. आणि अशी कितीतरी लोकांची कामं अशीच अपूर्ण पडून राहतात. ह्या गोष्टी मी तुम्हाला अशासाठी शिकवतो. तुमचा अहंकार बाजूला सोडा आणि गुरुकार्य करा. मी आलोय, मी आहे, हा भाव टाका. देवा, मला फक्त तुझ्यात विलीन करून घे. ह्यासाठी तुमचे प्रयत्न असतील तर ते साध्य आहे, नाही तर कसे साध्य होतील. फक्त त्याच्यात विलीन होण्याची साधना आहे, बाकी साधना काही उपयोगाची नाही. त्याला पेढे, बर्फी, हार, फुलं, दक्षिणा, भेटी काहीच नाही लागत हो. इतका सहज सोपा भाव आहे, पण तो कळायला मनुष्य आयुष्य घालवतो. आम्हाला तुम्हाला हे द्यायचं आहे, आम्हाला, अरे मला काही नको, मला तुम्ही हवे आहात, मिळणार का? तुमचा शुद्ध भाव देता येतोय का? स्वतःचं अस्तित्व विसरून मिसळता येतंय का? हे शक्य झालं तर त्या गोष्टी शक्य आहेत, नाही तर कशा शक्य होतील सांगा बरं. नीट विवेक असला पाहिजे, साधकाकडे विवेक असला पाहिजे. आपण काय करतोय, काय नुसती स्फूर्ती आली आणि कार्य झालं असं नाही ना होत. स्फूर्तीत अहंकार आहे. आम्ही हे करतो, अरे करतो, आम्ही करतो, बाबा आपण हे करूया का, तर ते कार्य साध्य होतं. नुसती स्फूर्ती तुम्हाला कदाचित भुलावून देणारी असते, तुमच्या कल्पना असतात, पण त्याच्या मर्यादेमुळे तुम्हाला नकार देत नाही. नकार देणं हा तसं धर्मच नाही. बरेचदा असं वाटतं की सगळ्यांना हो म्हटलं जातं बाबांकडून. अरे तुम्हाला तुमच्या साधनेत काय घडतं हे दाखवण्यासाठी हो म्हटलं जातं. तुम्ही हट्टाने एखादा आग्रह धरलात आणि त्याला मी हो म्हटलं की ते काम कितपत पूर्ण झालंय ह्याचा आढावा तुम्हीच घ्यायचा. तुमच्या पैशाची गरज नाही, तुमच्या दानाची गरज नाही, तुमची गरज आहे हो. देवाला कशाचीच गरज नाही. हा पैसा आज आहे, उद्या नसतो, परवा अधिक असतो. तुमचा अहंकार त्याच्या ठाई नेमा. तुमची दृष्टी केवळ गुरुचरणी स्थिर झाली आहे का बघा, तरच ते साध्य होतं. भक्तीचा, प्रेमाचाही गर्व येतो. देवाचं आणि माझं अधिक जवळीक आहे ह्याचाही गर्व, अहंकार येतो. की बाबा माझे लाड करतात. बाबा तुझे लाड नाही करत. बाबा तुझ्यातल्या दिव्यत्वाला जागृत करण्यापुरते तुझे लाड करतील, आणि जेव्हा तुला कळेल तू दिव्य झालास तेव्हा बाबा तुला सोडून देतील. आता उड, तिथे कसा उडतोस ते बघ. आणि ते सोडणं असं वेगळं असतं की तुम्हाला कळणारच नाही आपल्याला सोडलंय म्हणून. ह्या साधनेतल्या खूप गुप्त गोष्टी तो फक्त बघत असतो, हे पाखरू कसं उडतंय. कारण तुमच्या मनावर जेव्हा प्रेमाची झालर येते, प्रेमाचं सुंदर असं आवरण येतं, तेव्हा तुम्ही तेवढ्यापुरते उडता. पण नंतर ते प्रेमाचं आवरण कमी झालं की पुन्हा खाली येतं. पुन्हा तुम्ही, कारण तुमचे पूर्वसंस्कार पुन्हा तुम्हाला ग्रासतात, वेढून टाकतात. म्हणून चित्त शुद्ध पाहिजे, म्हणून आचरण पवित्र पाहिजे, म्हणून वृत्ती गुरुच्या चरणी तदाकार पाहिजे, एकरूपता पाहिजे, तर या गोष्टी साध्य होतात. नाही तर असे कितीतरी साधक येतात, बाबा हे करा, देवा ते कर, गुरुराया ते कर, गुरुची भजनं गातात, तेवढ्यापुरतं करून ते सोडून घेतात, पुढे काहीच होत नाही त्यांचं. ही जागृती प्रत्येकात असायला हवी. तुम्हाला बरेचदा ग्रंथ वाचताना कळत नाही, कारण तुम्ही तदाकार होत नाही, एकरूप होत नाही. प्रश्न विचारायला हरकत नाही कुठलाही, पण त्यासाठी आधी साधकाने तयारी करावी, मग प्रश्न विचारावा, तर त्या प्रश्नाला साध्य होतं. आनंदात राहा, सुखात राहा. सगळी सुख सद्गुरू भरभरून देतो. त्याचा अनुभव आणि त्याच्याशीच फक्त एकरूप व्हा. बाकी साधनं खोटे आहेत हे निश्चित जाणं. फक्त त्याच्याशी एकरूप बघा, एकदा होऊन बघा त्याशी एकरूप.
हा देह सुटून द्यायचा, मग केवळ आनंद कसा होतो. साईराम. अवधूत.